हेलो दोस्तों, मैं प्रोफेसर तोशिब शेख, डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग स्टूडेंट। सर कैप राउंड 2 का अलॉटमेंट ये आ चुका है। अब हमारे सामने ना बहुत सारे सवाल है। सबसे पहला सवाल कि सर कैप राउंड 2 के अलॉटमेंट के बाद उसके आगे जो इंपॉर्टेंट डेट्स होते हैं वो क्या है। दूसरा सवाल, सर बेटरमेंट करना सही है या गलत है। क्या आप सच में कैप राउंड 3-4 में जाकर कुछ मतलब है भी या नहीं। तीसरा सवाल, सर ये हमारे लॉगिन में एक ऑप्शन दिखाई दे रहा है, आईएल ऑप्शन फॉर्म, इंस्टीट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, और साथ ही साथ नीचे और एक ऑप्शन दिखाई दे रहा है, कास्ट वैलिडिटी, नॉन क्रीमिलियर, ईडब्ल्यूएस, ओरिजिनल डॉक्यूमेंट सबमिट करने के लिए। तो ये वाली चीजें क्या है। चौथा, सर बेटरमेंट अगर करते हैं तो क्या सच में अब हमें 2000 रुपया भरना पड़ेगा, या जो आपने पीछे एक रील बनाया था, एक गवर्नमेंट का सर्कुलर भी आया था कि कैप राउंड 1 में 1000, कैप राउंड 2 में 2000, कैप राउंड 3 में 3000। तो क्या ये सच है या वो जो जीआर पास हुआ था, वो जो ऑर्डर निकली थी वो कैंसिल कर दी गई है। बच्चों सारे सवालों के जवाब ना मैं आपको इस वीडियो के अंदर दूंगा। बच्चे बहुत सारे कमेंट करके मुझे पूछ रहे थे कि सर कैप राउंड 2 का अनाउंसमेंट ये कब होगा। इतने कॉल्स, इतने मैसेज, बच्चों ये बात है ना किसी को नहीं पता होती है। तो आपको क्या लगता है, इस बात का फायदा लेकर यूट्यूब लाइव आकर बैठूं, 50-60 हजार व्यू ले लूं, जिसमें 10-20 डॉलर कमा लूं। बच्चों ये मेरा मकसद नहीं है बच्चों को पैनिक करना, मेरे पास टाइम नहीं है इसलिए मैं टाइम पास कर रहा हूं। तो दिस इज नॉट गुड थिंग। ठीक है, कुछ बच्चे हैं, करना है कर सकते हैं, बट बच्चों मेरा ये मकसद नाही आहे। अशी चिंदीगिरी करायला मला अगोदरही आवडली नव्हती लॉकडाऊनच्या वेळेला आणि आताही नाही आवडत। तर बाळांनो, तुमचा हा वेळ जो आहे ना खूप अमूल्य आहे। तर ह्या वेळेमध्ये तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करा। आता अभ्यासाला लागा, कामधंद्याला लागा। उगाच तुमच्यामुळे कुणाला तरी 10-20 डॉलर तुम्ही देत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये। मी स्पष्ट बोलतो, असली फालतू चाळे मी कधी आयुष्यात केले नाहीयेत आणि उगाच ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना, त्या गोष्टीसाठी उगाच 2-3 डॉलर कसे भेटतील तसले फालतूगिरी करायला मला जमत नाही। तर बाळांनो ठीक आहे, हा पार्ट सोडून देऊ, पुढे जाऊया। आता सबसे इम्पोर्टेंट, सर अब ये जो कैप राउंड 2 का जो अलॉटमेंट हुआ है इसके लिए आगे क्या। बच्चों देखो, अब इसके आगे सबसे इम्पोर्टेंट वही जो हमने कैप राउंड 1 के रिजल्ट के बाद किया था ना, सेम चीजें अब हमें फॉलो करनी है। सबसे पहला सवाल कि सर इंपॉर्टेंट डेट्स क्या है। तो बच्चों ध्यान से सुनना, ये देखो इंपॉर्टेंट डेट्स, यहाँ पे देखो आपको सीट एक्सेप्ट करना पड़ेगा। क्या करना पड़ेगा बच्चों, सीट एक्सेप्ट करना पड़ेगा। सीट एक्सेप्ट मतलब क्या, आपको डिसाइड करना पड़ेगा कि ऑटो फ्रीज, ऑटो फ्रीज मतलब वो खुद से होता है, कभी होगा अगर पहले 3 ऑप्शन में से कोई ऑप्शन लगा है तो ऑटो फ्रीज होगा। अब बच्चों ऑटो फ्रीज का एक बड़ा स्कैम मैं आपको बताता हूं, बड़ा स्कैम, यहाँ पे सुनना, ये बहुत सारे बच्चों ने नोटिस किया रहेगा, ध्यान से सुनना। इधर देखो, मान के चलो कैप राउंड 1 में, कैप राउंड 1 में आपको एक कॉलेज लगा है, उस कॉलेज का नाम है तोशिब कॉलेज ऑफ इंजीनियरिंग। दुआ करो कि इंशाल्लाह अपना खुद का भी एक कॉलेज जल्द से आ जाए, फिर सारे बच्चे अपने पास आ जाएंगे, सबको पास कर करा देंगे। तो कैप राउंड 1 में मान के चलो आपको तोशिब कॉलेज ऑफ इंजीनियरिंग लग गया है। अब कैप राउंड 2 आपने बेटरमेंट किया, और बेटरमेंट में आपने ना 2 ही ऑप्शन डाले, 2 ही ऑप्शन, सिर्फ 2 ही ऑप्शन डाले। एक डाला वीजेटीआई, दूसरा डाला सीओईपी। अब बच्चों तीसरा ऑप्शन ऑटोमेटिक आता है। तीसरा ऑप्शन क्या आता है, तीसरा ऑप्शन आता है तोशिब, क्योंकि जो बेटरमेंट किया है तो लास्ट राउंड वाला ऑप्शन ऑटोमेटिक आपके फॉर्म में दिखाई दिया होगा। अब इसमें प्रॉब्लम क्या होता है बच्चों का, कि मान के चलो अगर आपको विजेटीआई और सीओईपी नहीं लगा तो आपको तोशिब कॉलेज वापस मिल जाएगा। तो तोशिब कॉलेज कौन से नंबर पे है, 3rd नंबर पे है। और कैप राउंड 2 के अंदर पहले 3 ऑप्शंस ये ऑटो फ्रीज होते हैं। इसका मतलब आपको अब ये कॉलेज लेना ही पड़ेगा। तो ये गलती बहुत सारे बच्चों ने किया होगा, बहुत सारे बच्चों ने, बहुत मतलब बहुत सारे बच्चों ने किया रहेगा। इसलिए हम लोगों ने जब कैप राउंड का जब लिस्ट बना के दिया था ना, तो उसके अंदर पहले 6 ऑप्शंस ऑटो फ्रीज के डाल के दे दिए थे, जिससे बच्चे गलती ना करें। ओके, अभी भी आप हमारा काउंसलिंग ले सकते हैं फॉर कैप राउंड 3 अगर आप जा रहे हो तो। ओके, तो बच्चों ये बात क्लियर हो गया आपको। तो अगर आपने 2 ही ऑप्शंस डाले थे और तीसरा ऑप्शन आपका कैप राउंड 1 वाला कॉलेज था ऑटोमेटिक, तो अगर ये 2 नहीं लगे
तो ये कॉलेज लगा, तो कैप राउंड 2 का रूल क्या कहता है, पहले 3 ऑप्शंस में से कुछ भी लगा तो ऑटो फ्रीज, ये तो थर्ड नंबर पे था तो ऑटो फ्रीज हो गए। समझ में आ गया? तो ये बच्चों ने बहुत सारे गलती किया है, आपने भी किया था या नहीं कमेंट करके बताना। अब बच्चों देखो, सीट एक्सेप्ट करना पड़ेगा, कब तक करना पड़ेगा, 16 से लेकर 18 अगस्त के बीच में, 15 अगस्त छुट्टी रहेगा। मतलब क्या, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट। ऑटो फ्रीज अगर पहले 3 में से कुछ भी लगा है तो आपको ऑटो फ्रीज दिखाई देगा। अगर सेल्फ फ्रीज का मतलब क्या, आपको जो भी कॉलेज लगा है, चाहे वो फिर 10 नंबर का हो या 300वें नंबर का हो, अगर आप उसे ले लेते हैं तो आपको सेल्फ फ्रीज करना पड़ेगा। इन सिंपल भाषा में इतना याद रखो कि 16 से लेकर 18 अगस्त 3 बजे तक आपको डिसाइड करना है कि सेल्फ फ्रीज करना है या बेटरमेंट के लिए जाना है। अच्छा, मैं आगे बताऊंगा बेटरमेंट करना सही है या गलत। ओके, फिलहाल तो ये ध्यान में सुन लो। अब उसके बाद, अब यहाँ पे देखो बच्चों, अब कॉलेज को रिपोर्टिंग करने का समय आ गया है। कॉलेज को रिपोर्टिंग करने का समय मतलब क्या, जिन बच्चों का ऑटो फ्रीज हुआ है, ऑटो फ्रीज मतलब पहिल्या 3 ऑप्शन मधलं काहीतरी तुम्हाला लागलंय, तर ते ऑटो फ्रीज झालात तर बोंबलत तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल। बर, जर तुम्ही सेल्फ फ्रीज केले, सेल्फ फ्रीज किया है अगर तुमने, तो भी तुम्हें उस कॉलेज में जाना पड़ेगा। कब तक, 18 अगस्त शाम 5 बजने से पहले। अच्छा, कॉलेज में रिपोर्टिंग कौन करेगा, जिन बच्चों का ऑटो फ्रीज हुआ है, जिन बच्चों ने सेल्फ फ्रीज किया है, उन बच्चों को 18 अगस्त शाम 5 बजने से पहले कॉलेज में जाकर एडमिशन कंफर्म करना पड़ेगा, ओरिजिनल डॉक्यूमेंट सबमिट करने पड़ेंगे, फीस भरना पड़ेगा। समझ में आ गया? और जिन बच्चों ने बेटरमेंट किया है उन लोगों को ये वाला स्टेप परफॉर्म करने की जरूरत नहीं है। डाउट क्लियर है बच्चों? अब दूसरा सवाल, चलो मैं पहले इस सवाल का जवाब दे देता हूं कि सर बेटरमेंट में जाना सही है या गलत है। देखो बच्चों, ध्यान से सुनना, जो मेरा, मैं स्पेशली डायरेक्ट सेकेंड ईयर को बता देता हूं कि लास्ट ईयर से पहले 3 ही कैप राउंड हुआ करते थे। लास्ट ईयर 4 कैप राउंड्स आए। ओके बच्चों, कैप राउंड 2 के बाद कैप राउंड 3 और 4 में इतने बड़े चेंजेस हमें नहीं नजर आए। मतलब कैप राउंड 1 में मान के चलो किसी को लेवल 2 का, मैं टीयर बोलते हैं उसे, पर आपको मैं समझाने के लिए, सपोज लेवल 2 का कॉलेज लगा है, तो कैप राउंड 2 में उसे लेवल 1 का कॉलेज लग सकता है। होता है, बहुत बार देखा है हमने। अगर उसके मार्क्स अच्छे हैं तो लेवल 2 से लेवल 1 के कॉलेज में वो चला जाता है कैप राउंड 2 में। बट कैप राउंड 3 और 4 में इतना बड़ा ड्रास्टिक चेंज हमें नहीं नजर आया। मतलब अगर मान के चलो, अगर कैप राउंड 2 में आपको लेवल 2 का कॉलेज लगा है, अगर आप बेटरमेंट करोगे और ये उम्मीद में करोगे कि अब मुझे बहुत टॉप क्वालिटी का लगेगा, तो इतना बड़ा चेंज नहीं होगा। आपको लेवल 2 का ही दूसरा कोई कॉलेज मिल जाएगा और उसी लेवल का होगा, उसी लेवल का। इतना बड़ा वाव, ऐसा कुछ ओह माय गॉड, ऐसा कुछ नहीं होने वाला है इन कैप राउंड 3 एंड 4। ये तो मेरा तजुर्बा बता रहा हूं, नॉट नेसेसरी कि आपको इसे फॉलो करना ही है। बट जहां तक मैं, जिन बच्चों ने हमारे पास से 1,500-2 हजार जो भी बच्चों ने काउंसलिंग लिया है या जो भी अभी भी ले रहे हैं कैप राउंड 3-4 के लिए, तो अगर आपको सेटिस्फाइड है, अगर आपको जो कॉलेज लगा है तो आप ले सकते हैं। हाँ, अगर आपको ब्रांच अच्छा नहीं मिल रहा है तो आप ब्रांच चेंज करने का कोशिश कीजिए। बट अगर ब्रांच वही मिला है जो आपके दिल के पास है, तो आप, मुझे लगता है फ्रीज करना या सेल्फ फ्रीज करना सही रहेगा। अच्छा, मैं ऐसा क्यों बोल रहा हूं ना, इसके पीछे 2 रीजन है बच्चों। ये इतना खोल कर ना कोई नहीं बताएगा। पहला रीजन क्या है कि जो मैंने मेरा एक्सपीरियंस आपको बताया कि इतना ड्रास्टिक चेंज नहीं होता है। और दूसरा रीजन पता है क्या है, अभी ना बच्चों 15 ऑगस्ट मान के चलो है, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे तुमच्या हातात फक्त आणि फक्त 3 महिने आहेत। जर आजपासून पकडलं तर 15 नोव्हेंबरच्या आसपास तुमची, दरवर्षी 12 नोव्हेंबरला तर पेपर असतो मॅथ्सचा, तर जवळपास तुमच्या हातात फक्त 3 महिने आहेत, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर। आता समजा जर तुम्ही कॅप राउंड 2 ला बेटरमेंट केली तर ह्याचा अर्थ तुम्ही कॅप राउंड 4 पर्यंत जायचा विचार करताय, म्हणजे पुढचे 15 दिवस गेले। म्हणजे तुमच्या हातात, समजा ज्या दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये जाल त्या दिवसानंतर तुमच्या हातात फक्त 2च महिने राहतील किंवा 2.5च महिने राहतील आणि एक्झाम तुमच्या आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला वेलकम फंक्शन नाही होणार, डायरेक्ट हातामध्ये सबमिशन्स येणार, अभ्यास करा, सबमिशन कंप्लीट करा। का? कारण जी मुलं फर्स्ट इयर टू सेकंड इयर आलेली आहेत त्यांचं ऑलमोस्ट युनिट टेस्ट 1 झालेली असते।
आणि तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाता तेव्हा तुम्ही म्हणता अरे बापरे हे काय चाललंय, कळतंय का? त्यामुळे मला असं वाटतं जर खूप मोठा चेंजेस जर नसेल होणार तर कॅप राउंड 2 च्या नंतर ऍडमिशन कन्फर्म करा, कॉलेजला जावा आणि अभ्यास करायला सुरू करा. कारण का 2-2.5 महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहे. बरं त्याच्यामध्ये आता फेस्टिव्हल्स आले, है ना? आता मग फेस्टिव्हल आले की आपल्याला फेस्टिव्हल सुद्धा एकदम एन्जॉय करायचे असतात. मग आता अभ्यास कधी करणार आपण? त्यामुळे आपल्याला अभ्यासाला खूप कमी वेळ भेटतो. त्यामुळे आत्तापासूनच अभ्यास करा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की कॅप राउंड 2 नंतर जास्त वेळ वाया घालवू नका. आणि त्याच्यामध्ये हे पण आहे तुमचा सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट कुठला? M3 मॅथ्स 3 आणि आपल्या ॲपवर तो सब्जेक्ट अवेलेबल आहे. ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा. हा व्हिडिओ पॉज करा, ॲप डाउनलोड करा आणि फाउंडेशन कोर्स आहे ₹11 ला. ज्याच्यामध्ये ना डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं बेसिक शिकवलेलं आहे. तेवढं बघा आणि मग M3 चा कोर्स तुम्ही घेऊ शकता अभ्यास करायला. आता सध्या इंडिपेंडन्स डेची ऑफर सुद्धा सुरू आहे. 20% ऑफ. ही ऑफर उद्या संपून जाईल. कळतंय? तर बाळांनो तुम्हाला कळालं का मी का सांगितलं की कॅप राउंड 2 नंतर का नाही जावं पुढे? 2 रिझन सांगितलेले आहेत. आता प्रॅक्टिकल रिझन आहेत. असंच तुम्हाला शेंडा लावत नाहीये. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. बरं आता तिसरा म्हणजे दुसरा झाला, आता तिसरा प्रश्न काय होता? की सर हे IL ऑप्शन फॉर्म काय आहे? इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म. हे काय आहे सर? हे आम्हाला सांगा. सिंपल लॉजिक आहे बाळांनो. हे बघा टोटल 5 राउंड असतात. 5 राउंड. 4 कॅप राउंड आणि 5वा जो राउंड असतो दॅट इज नॉन कॅप राउंड. काय म्हणतात त्याला? नॉन कॅप राउंड. म्हणजे काय? म्हणजे हे की समजा परत एकदा समजा की तोशिब नावाचं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ओके? तोशिब नावाचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे सातारा. ठीक आहे? प्रे करा की आपलं व्हावं हे कॉलेज. विद्यार्थ्यांच्या प्रेमध्ये खूप ताकद असते. जर तुम्हाला वाटत असेल की हा माणूस चांगलं कॉलेज काढू शकतो तर तोशिब नावाचं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 4 कॅप राउंड नंतर माझ्याकडे समजा 4 कॅप राउंड नंतर माझ्याकडे मेकॅनिकलच्या 10 सीट्स खाली आहेत. कॉम्प्युटरच्या 4 सीट्स खाली आहेत. इलेक्ट्रिकलच्या 2 सीट्स खाली आहेत. समजा तर ह्या सीट्स मी कशा भरणार? तर ह्या सीट्स मी भरणार नॉन कॅप थ्रू. नॉन कॅप थ्रू म्हणजे काय? 5व्या राउंडमध्ये. बाळांनो व्यवस्थित ऐका. हा खूप मोठा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा. हे बघा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये इन्स्टिट्यूट कोटा असतो. इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे काय? 20% इन्स्टिट्यूट कोटा असतो त्यांना. म्हणजे 20% ते सीट्स भरू शकतात इन्स्टिट्यूट लेवलला. पण डायरेक्ट सेकंड इयरला इन्स्टिट्यूट कोटा नसतो. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जर समजा एखाद्या कॉलेजला सीट्स खाली असतील तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन अपियर करावं लागतं. म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो सीईटी सेलने ना खूप भारी केलंय, खूप भारी. काय केलंय माहितीये का त्यांनी? लास्ट टू लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षाच्या अगोदर काय व्हायचं की समजा एखाद्या कॉलेजला तोशिब कॉलेजला समजा कम्प्युटरच्या 3 सीट खाली आहेत, मेकॅनिकलच्या 2 सीट खाली आहेत. तर काय करायला लागायचं की त्या कॉलेजवाल्यांना पेपरात जाहिरात द्यावी लागायची. वेबसाईटला अनाउन्समेंट करायला लागायची. प्रत्येक पेपरात हिंदी, इंग्लिश, मराठी ज्या लोकल लँग्वेज आहेत आपल्या त्या सगळ्या लँग्वेजमध्ये ॲडव्हर्टाइज द्यावी लागायची की आमच्याकडे ह्या ब्रांचेसला एवढ्या सीट्स खाली आहेत. मग त्याच्यानंतर मुलं त्या कॉलेजला जाऊन भेट द्यायची. त्या कॉलेजला जाऊन जर भेट दिली मग त्यांना सांगायचे की आम्हाला तुमच्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेव्हल फॉर्म भरायचा आहे. ओके? आणि मग त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेव्हल फॉर्म भरल्यानंतर मग त्या कॉलेजमध्ये समजा की कम्प्युटरला 4 सीट खाली आहेत आणि त्या कॉलेजमध्ये 10 मुलं गेली इन्स्टिट्यूट लेव्हलला. आता डायरेक्ट सेकंड इयर मध्ये डोनेशनचा खेळ नाही चालत. त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे? मग कम्प्युटरला 4 सीट खाली आहेत. 10 मुलं गेली. मग 10 मुलांचे फॉर्म आले. मग आता त्याच्यामध्ये ते मेरिट लावतात की 10 मुलं आमच्याकडे आलेले आहेत. त्यातले जे पहिले 4 आहेत, टॉप 4 ज्याचे पर्सेंटेज जास्त आहेत. ओके? तर त्यांना आम्ही त्यात सीट्स देणार. कळतंय का? हे व्हायचं पहिलं. पण आता ह्याच्यामध्ये व्हायचं काय? ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा व्हायचा की मुलगा त्या पिरियडमध्ये एकाच कॉलेजला जाऊ शकायचा. मग आता काय होतंय? ह्यांनी ऑनलाईनच तो ऑप्शन दिलाय. तुम्ही ऑनलाईनच आताच सिलेक्ट करून ठेवा. आताच तुम्ही सिलेक्ट करा की तुम्हाला नॉन कॅपला कोणत्या ऐका व्यवस्थित ऐका बाळांनो आणि हे आता का सक्सेसफुल नाही होत हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्यवस्थित ऐका. कोणत्या कॉलेजला तुम्हाला
नॉन कॅप थ्रू अप्लाय करायचं आहे हे तुम्ही आत्ताच सिलेक्ट करा. तो ऑप्शन सुरू झालाय पण तिकडे ना ओटीपीचा बटन येत नाहीये, कळतंय का? तर आता तो म्हणजे फक्त ट्रायल बेसिसवरच दिसतोय, कारण का मी ते चेक केलं, त्याला ओटीपीचा बटन अजून येत नाहीये. पण आता व्यवस्थित ऐका. मग तुम्ही आता सिलेक्ट करायचं की मला सीओईपी, व्हीजेटीआय, सरदार पटेल, पीआयसीटी, जेएसपीएम, पीसीसीओए, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, तुम्हाला जे कोणते कॉलेज हवे आहेत ना, ते कॉलेज सिलेक्ट करायचे. कॉलेज सिलेक्ट करता येतात. त्या कॉलेजमधली कुठली ब्रांच हवी आहे ते सध्या सिलेक्ट करता येत नाही. कळतंय का? तुम्ही कॉलेज सिलेक्ट करून ठेवू शकता. आता काय होतं की सीईटी सेल त्या कॉलेजला तुमची नावं पाठवतं की जेव्हा तुम्ही ए कॅप म्हणजे काय? इथे बघा, ए कॅपचा अर्थ काय? अगेन्स्ट कॅप किंवा आफ्टर कॅप राऊंड. आफ्टर कॅप राऊंड जर काही सीट्स वॅकंट असतील तर तुम्ही त्यासाठी आत्ताच अप्लाय करू शकता. ओके. मग आता सीईटी सेल त्या कॉलेजेसला तुमची नावं पाठवते. आता तुमची नावं पाठवायचं काम सीईटी सेलचे, पण त्या कॉलेजमध्ये उभं राहायचं काम तुमचे. आता काय प्रॉब्लेम होतो माहितीये का ह्याच्यामध्ये? समजा तुम्ही 3 कॉलेजला अप्लाय केलं, 3 कॉलेजला, एक मुंबई, एक सातारा, एक पुणे. आता तिघांच्या ज्या डेट्स आहेत त्या सेमच असतात. सेम डेट्स, त्या तारखेला तुम्हाला हजर राहावं लागतं. कळतंय का? मग आता एका टायमिंगला तुम्ही 3 ठिकाणी कसं जाऊ शकता? जाऊ शकाल का? मग हे लोक काय करतात? एका ठिकाणी आईला पाठवतात, एका ठिकाणी बाबाला पाठवतात. मग ह्या गोष्टी एवढ्या प्रॅक्टिकली वर्क होत नाहीत डायरेक्ट सेकंड इयर मध्ये. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगतोय, प्रॅक्टिकल रिझन, जे तुम्हाला कळेल की डायरेक्ट सेकंड इयर मध्ये हे इतकं सक्सेसफुल का नाहीये. फर्स्ट इयर मध्ये खूप सक्सेसफुल आहे, पण डायरेक्ट सेकंड इयर मध्ये का नाहीये? व्यवस्थित ऐका. बरं, आफ्टर कॅप राऊंड कुठल्या सीट्स राहतात ह्या महत्वाचं. हे महत्वाचं की आफ्टर कॅप राऊंड कोणत्या सीट्स राहतात. इथे बघा, हे बघा, मी तुम्हाला सांगितलं मेकॅनिकलला 10 आहेत, कम्प्युटरला 4 आहेत, इलेक्ट्रिकलला 2 आहेत. हे कसं कळालं? एकतर त्या कॉलेजच्या त्या सीट्स भरल्याच नाही गेल्या. 4 कॅप राऊंड नंतर त्या कॉलेजच्या सीट्सच नाही भरल्या गेल्या. दुसरी पॉसिबिलिटी काय असते? दुसरी पॉसिबिलिटी तुम्हाला तर माहिती आहे ना, कम्प्युटर आयटीच्या सीट्स आजकाल थर्ड क्लास कॉलेजमध्ये पण पूर्ण भरतात. त्यामुळे जर तुम्ही कम्प्युटर आणि आयटीचा विचार करत असाल ना, तर तुम्ही विषय सोडूनच द्या. ओके. मग सीट्स खाली कधी राहतात? व्यवस्थित ऐका. हे कोणच तुम्हाला सांगणार नाही बाळांनो, हे फक्त अनुभव सांगतो. सीट्स खाली कधी राहतात? आता व्यवस्थित ऐका. तुम्हाला माहितीये ना की समजा माझं हा एक विद्यार्थी आहे. ओके, मस्त दिसतोय. हा एक विद्यार्थी आहे. ह्या विद्यार्थ्याने तोशिब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅप राऊंड 1 ला किंवा 2 ला, समजा कॅप राऊंड 2 ला ऍडमिशन कन्फर्म केलं कम्प्युटरचं. ओके. ओबीसी थ्रू ऍडमिशन, ओबीसी नाही पकडूया आपण पकडूया सपोज एनटी थ्रू ऍडमिशन झालं. कळालं? ओके. एनटी कास्ट थ्रू ऍडमिशन झालं माझं. ओके. ह्या विद्यार्थ्याचं एनटी कास्ट थ्रू ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. आता ह्या विद्यार्थ्याकडे त्याची कास्ट व्हॅलिडिटी नव्हती. काय नव्हती? कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायचा लास्ट तारीख काय आहे? आफ्टर 4th कॅप म्हणजे किती? एक 9 सप्टेंबर पकडा आपण, है ना? तर 9 सप्टेंबर पर्यंत ह्या विद्यार्थ्याने ह्या कॉलेजमध्ये कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल सबमिट केलीच नाही. ओके. तर ह्याचे ऍडमिशन झालं कॅन्सल. 4थ्या कॅप राऊंड नंतर ऍडमिशन कॅन्सल झालं. मग ह्या कॉलेजमध्ये कम्प्युटरला समजा 0 सीट्स होत्या, है ना? मग ह्याचे ऍडमिशन कॅन्सल झाल्यामुळे 5व्या राऊंडला तिकडे 1 सीट दाखवायला लागले. काय दाखवायला लागले 1 सीट्स माहितीये का? कारण का एका विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट सबमिट झाले नाहीत. त्यामुळे तिकडची सीट्स ती खाली राहिली. ओके. पण आता तुम्ही म्हणाल की सर मग हे तर खूप भारी आहे. आम्ही चेक केलं, जेव्हा फायनल मेरिट लिस्ट आली होती त्यामध्ये आम्हाला खूप सारे डॉलर, खूप सारे हॅश, खूप सारे @ दिसत होते. ह्याचा अर्थ ह्या विद्यार्थ्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नव्हते. त्यांनी रिसिप्टवर ऍडमिशन घेतली होती. तुमचं जे म्हणणं आहे ना ते अगदी बरोबर आहे. पहिलं काय व्हायचं, हे खूप सारे जे होते हे लोक टाइम पिरियड मध्ये किंवा 4थ्या कॅप राऊंडच्या अगोदर डॉक्युमेंट सबमिट करू नव्हते शकत. त्यांचे ऍडमिशन ऑटोमॅटिकली कॅन्सल व्हायचं. पण मागच्या वर्षापासून काय झालंय बाळांनो, ह्याच्यातला 70% क्राऊड, 70% म्हणजे कुठला? व्यवस्थित बघा, ओबीसी आणि एससीबीसी. ओके.
हे जे विद्यार्थी आहेत आता ह्यांच्याकडे मोस्टली कास्ट व्हॅलिडिटी नाहीच आहे, बरोबर आहे. आता मग ह्याचा प्रॉब्लेम काय होतोय की ह्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, पण ह्यांना सरकारने मुदतवाढ दिलीये. मुदतवाढ काय दिलीये की तुम्ही 6 महिन्यांपर्यंत सबमिट करू शकता. 6 महिने म्हणजे काय, ऑलमोस्ट डिसेंबर पर्यंत. मग आता त्यांचे ऍडमिशन्स कॅन्सल होणार आहेत का? नाही होणार. त्यांचे ऍडमिशन्सच कॅन्सल होणार नाहीयेत. मग फायदा कुणाचा आहे ह्याच्यामध्ये? बघा, ह्या विद्यार्थ्यांना तर खूप चांगला फायदा झाला, ह्यांना एक मुदत वाढ भेटली. आता कुणाचे ऍडमिशन्स कॅन्सल होणार? समजा एखादा SC असेल, ST असेल किंवा NT ABC असेल, है ना. आता हे जे विद्यार्थी आहेत ह्यांच्याकडे समजा डॉक्युमेंट नसतील किंवा ओपनचा EWS विद्यार्थी असेल, तर ह्या लोकांचे ऍडमिशन जर डॉक्युमेंट नसतील तर चौथ्या कॅप राऊंड नंतर कॅन्सल होणार आणि त्या सीट्स तुम्हाला 5व्या राऊंड मध्ये दिसणार. कळालं का? 100%. म्हणजे परत एकदा सांगतो, इथे बघा, इथे बघा, इथे समजा माझं कॉलेज आहे तोशिब. आता माझ्या कॉलेजमध्ये कम्प्युटरला ऍक्च्युली 2च सीट्स खाली आहेत, म्हणजे खरंच ह्या 2 सीट नाही भरल्या गेल्या आणि नंतर 5व्या राऊंडला कळालं की +2 झाल्या. +2 म्हणजे काय, नवीन 2 सीट का वाढल्या असतील ह्या? कारण का त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चौथ्या कॅप राऊंड पर्यंत सबमिट नाही झाले, म्हणून त्या 2 सीट आता नॉन कॅप थ्रू भरल्या जाणार. कळालं का? 100%. तर ह्याच्यामध्ये भरपूर ऍडमिशन कॅन्सल पहिले व्हायचे, पण आता ओबीसी आणि SCBC ला जवळजवळ 6 महिन्यांची मुदत वाढ आहे, त्यामुळे आता ह्यांचे तर ऍडमिशन कॅन्सल होणार नाहीयेत. मग त्यामुळे ऑलमोस्ट 70% जे मार्केट आहे ना, ते ऑटोमॅटिकली कमी होणार आहे, ऑटोमॅटिकली. आणि तुम्हालाही सुद्धा माहिती आहे की ओबीसी आणि SCBC चे विद्यार्थी जास्त आहेत, NT चे विद्यार्थी इतके जास्त तुम्हाला दिसणार नाहीयेत. कळतंय का? 100% हा डाऊट क्लिअर होतोय. तर नॉन कॅप जो राऊंड आहे, हा राऊंड डायरेक्ट सेकंड इयर साठी इफेक्टिव्ह आहे, पण तितका नाही जितका तुम्ही विचार करताय. कळतंय? मग मला हे म्हणायचं आहे की भेटलेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला अभ्यासाला चालू करा. बरं, चौथा महत्वाचा प्रश्न की सर आता हे जे बेटरमेंट केलं ते तुम्ही म्हणलेलं की 1000, 2000, 3000 फी, तर सरकारने तो GR ना मागे घेतलाय, म्हणजे कॅन्सल केला तो GR. आता आम्ही फर्स्ट इयरचं कॅप राऊंड 2 चं बेटरमेंट करतोय ना, तर त्यांना जर तुम्ही कॅप राऊंड 1 ला 1000 रुपये भरले असतील तर कॅप राऊंड 2 ला तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. तुम्ही फक्त OTP टाकायचा आणि तुम्ही बेटरमेंट झालं, खलास. म्हणजे आपले व्हिडिओ इतके इफेक्टिव्ह असतात की सरकारला GRच मागे घ्यावे लागतात. त्या व्हिडिओला जवळजवळ इंस्टाग्रामला 3-1 लाख व्ह्यू आलेले. तर बाळांनो, हे सांगायचं तात्पर्य हे आहे की डायरेक्ट सेकंड इयर साठी कॅप राऊंड 2 च्या नंतर जास्त मोठे चेंजेस बघायला नाही भेटत. बरं, नॉन कॅप थ्रू पण तुमचे ऍडमिशन जास्त नाही होत. फर्स्ट इयरला होतात, कारण का तिकडे 20% सीट्स नॉन कॅप थ्रू भरल्या जातात, ते ऑलरेडी रिझर्वड आहेत. त्या कॅप राऊंडला ते खोलतच नाहीत. म्हणजे तुम्ही कोयना एक्सप्रेस बघितली का, किंवा कुठली रेल्वे, समजा ही रेल्वे गाडी आहे, ही ह्या रेल्वे गाडीमध्ये हे 2 डब्बे आहेत, माहितीये ना. CST वरून जे निघाली रेल्वे, तर एक डब्बा दादरला ओपन होतो, एक डब्बा कल्याणला ओपन होतो, समजा असं. तर दादरला जो डब्बा ओपन होणार आहे किंवा कल्याणला जो ओपन होणार आहे, तो तिकडेच ओपन होणार आहे. म्हणजे 20% कोटा त्या रिझर्वड आहेत, त्या सीट्सला कॅप राऊंड मधून कोणी घेऊ शकत नाही फर्स्ट इयर साठी. त्यामुळे तिकडे तर खूप, म्हणजे काय, तिकडे तर डायरेक्ट डोनेशनची मारामार असते. तो वेगळाच गेम आहे. तिकडे लाखोंची नाही, करोडोंची उलाढाल होते. त्यामुळे तो सोडून द्या, तो रूल वेगळा आहे. आपण डायरेक्ट सेकंड इयर साठी व्यवस्थित, तुम्हाला मी सगळं समजून सांगितलं आहे बाळांनो, आणि आपला अभ्यास चालू करा रे. आता तुम्हाला मेन मुंबई, पुणे आणि DIBA युनिव्हर्सिटी तुम्हाला मॅथ्स आहे, M3 आहे, तर त्या M3चा अभ्यास चालू करा. आपल्याकडे फाउंडेशन कोर्स आहे आणि तुमचे ब्रांच वाईज M3 चे सुद्धा कोर्स आहेत. एकदम बेसिक पासून मी लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ बनवलेत बेसिकचे, इतके भारी आहेत ना, तुम्ही बघून येडे व्हाल. तुम्ही म्हणाल की यार मला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा D पण येत नव्हता, तरी सरांची व्हिडिओ बघून एकदम क्वालिटी समजायला लागलं. असं तामझाम तुम्हाला दिसणार नाही, एकदम गावठी स्टाईलने शिकवलंय. तुम्ही मजा या. आणि बघा, सिलेबस काही चेंज होत नसतो, फक्त न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, पेपरचा पॅटर्न चेंज होतो. कळालं का? पहिला 80 मार्काचा पेपर असायचा, तो 60 मार्काला होतो. असे पॅटर्न चेंज होतात, सिलेबस तोच राहतो सगळ्या ठिकाणी. जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, जर तुम्ही बेटरमेंटला जातच असाल तरी पण, तर तुम्ही जाऊ शकता. आपल्याकडे काउन्सिलिंग अवेलेबल आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. ठीक आहे. तर बाळांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आतापर्यंत मी तुम्हाला कॅप राऊंडचे सगळे अपडेट देत आलेलो आहे.
स्टार्ट टू एंड तुम्हाला तुमच्या बरोबर तुमची साथ देत आलेलो आहे. ह्याच्या बदल्यात फक्त एकच गोष्ट मागतो. फक्त ह्या व्हिडिओला लाईक करून ना बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करून मला मोटिवेट करा. जर तुम्हाला खरंच वाटत असेल, की यार ह्या माणसाने मागच्या 2-2.5 महिन्यात आपल्याला खूप मदत केली. वाटत असेल तर करा. नसेल वाटत इट्स ओके. थँक यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर डायरेक्ट सेकंड इयर जर्नी. बाळांनो, अभ्यासाला चालू करा. आपलं ॲप डाउनलोड करा. डायरेक्ट सेकंड इयर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. डिप्लोमाला सुद्धा बरोबर होतो. डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला सुद्धा बरोबर असणार आहोत. M3 मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट मी स्वतः शिकवलेला आहे. जो माणूस कन्सेप्ट, एवढे क्रिटिकल कन्सेप्ट इतक्या सोप्या लँग्वेजमध्ये समजवू शकतो, तो माणूस मॅथ्स किती सोप्या लँग्वेजमध्ये समजवत असेल विचार करा. आणि एकदा फाउंडेशन कोर्स घ्या. 11 रुपयाचा आहे. बेसिक शिका. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये एनरोल व्हा. पण 15 ऑगस्टची आता ऑफर चालू आहे. त्या ऑफरचा लाभ घ्या. 20% डिस्काउंट सध्या चालू आहे. तर लगेचच तुम्ही त्यामध्ये एनरोल होऊ शकता. ऑल द व्हेरी बेस्ट.